सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाच. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम हरनिशी. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. तुका म्हणे कोटी पुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत. वा भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्गट भव सिंधू. ठल महायोग पीठे तटे मिमरथ्यम, वर्म पुंडलिकाय धातृ मुनींद्रे. समागस्त्वानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. करू प्रथम नमन दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका प्रथम नमन करू गणनाथा. उमा शारदेच्या स्वतः चरणावरी ठेवणी माता, साष्टांगी हाता दंडवत. दुसरी बंधू सारजा, जे चतुर्णाची आत्मजा, वाघ सिद्धी पावी जे सहजा, तिच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण, जे का पुण्य पावन, प्रसन्न होती श्रोतेजन, तया माझे नमन दंडवत. आता नमो साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नामोच्चारिती जन, तया माझे नमन दंडवत. आता नमो रंग भूमिका, कीर्तन उभी होती लोका, टाळ मृदंग श्रुती देखा, तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला. अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे आधी. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे आत, ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजो चित्तासी आपुलिया. माझी वाणी तू जय
माझी वाणी तुझेवर निघून नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, देवादी देवा जगत रे जेवा, परियेशी के सेवा विनंती माझी बाळकृष्ण. पहिला अभंग आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग. देहू निवासी वैकुंठवासी जगन्मान्य जगन वंदनीय पंचम वेदाचे संस्थापक, भक्तिरूपी मंदिराचे कळस, वैराग्याची मूर्ती, महान भगवत भक्त, संत हृदय सम्राट तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आईसाहेबांच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल सेवेकडे वळत असताना थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. त्या नियमाप्रमाणे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आता बाकीच्यांना आमच्यातल्याला माहिती आहे, पण आमच्या भागातलं जे वैभव आहे त्याने एक संकल्प सोडला होता. बोलता बोलता मला म्हणले, महाराज आपण एक संकल्प करतो आहे आणि पूर्ण करायचा आहे. पहिल्या वर्षी सासवड, दुसऱ्या वर्षी भंडारा डोंगर आणि तिसऱ्या दिवशी पैठण हा 5 दिवसाचा कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित केला. बघा, एक कस्तुरी नावाचा मृग असतं बरं का, त्याच्या नाभी कमळामध्ये कस्तुरी असते, पण ते सुगंधाच्या शोधासाठी सारखं पळत राहतं, फिरत राहतं. आपल्याजवळ हे त्याला माहीत नाही. तसं आमच्या भागातलं दुर्दैव आहे, आम्हाला कळत नाही. आमच्या भागामध्ये असा एक हिरा आहे बरं का, अशी एक कस्तुरी आहे, त्याचा सुगंध घेण्याचं सोडतो आम्ही आणि काय करतो. असा हिरा म्हणजे आमचे परमस्नेही. आता ते माझ्या नातूसारखे आहेत बरं का, तरीसुद्धा अधिकार मात्र फार मोठा आहे. आपण वयाचं परमार्थामध्ये वय हे कधी बघायचं नसतं. परमार्थामध्ये त्या ज्ञानाची उंची काय आहे, त्याच्या भक्तीची उंची काय आहे याचं परिमापन करायचं असतं. म्हणून त्यांची जी उंची आहे अगाध अशा प्रकारची आहे. मी त्यांच्या सहवासामध्ये बघितलं, जिथं जावं तिथं ओळख, जिथं जावं तिथं कलाकार, आणि कलाकारांचं एवढं प्रेम आहे आमच्या महाराजावर. नुसतं हॅलो म्हणून तोवर हजर, हो नुसतं हॅलो म्हणून येतात. काय प्रेम आहे. आणि हे प्रेम माणसं जोडण्याचं प्रेम आहे, ते अत्यंत सूक्ष्म असणारं आमच्या गणेश महाराजांना लाभलेलं आहे. एक दैवी शक्ती आहे बरं का. आणि महाराज हे कोणाला नाही जमत, हे दैवी शक्ती आहे. आणि दैवी शक्तीचा आनंद आहे, जो अनुकरण आहे ते त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि त्यांच्यामुळं हा आपल्या सगळ्याला हा 5 दिवसाचा आनंद, या मुक्ताईच्या रात्री आपण मुक्ताईचं महत्त्व ऐकून गेलेलो आहे. काय काय महत्त्व आहे, काय काय अधिकार आहे. आणि त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या या समागमामध्ये, त्यांच्या या प्रांगणामध्ये सेवा करण्याचं, श्रवण करण्याचं, ऐकण्याचं जे भाग्य आपल्याला लागलं. अनेक जण तिळा तिळा पुण्य सापडे, ते बहुजन्मी जोडे, नाम तुझे वाचेचे आतोडे, समागम घडे अनेक जन्मामध्ये तिळा तिळानं पुण्य ज्यांनी साचवलेलं आहे त्याच्याच भाग्यात. एरवी काय आमच्या तालुक्यात एवढीच माणसं येते का, आमच्या तालुक्यात एवढीच माणसं, पण इथं एवढी का आली, यांचं भाग्य उदयाला आले. भाग्याचा उदय ते हे जोडी भाग्याचा उदय म्हणून त्यांचे प्राप्त झालेला आहे. म्हणून गणेश महाराजांनी हा सुंदर अशा प्रकारचा आपल्यासाठी दुग्ध सरतरा योग प्राप्त करून दिलेला आहे. आपल्याला तीर्थाचं दर्शन होतं आहे, त्यांच्या या सानिध्यामध्ये चिंतन करायला मिळतं आहे, नामचिंतन करता येतं आहे. आणि त्याच्यामुळं या आलेल्या 3.5 हाताचा उद्धार हो ह्याच्यासाठीच आहे ना, हे दुसरीकडे नाही कुठं बरं का. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोगभोगिती, काय एकोपदता मरती, अंध होती बहिर पांगुळमुखी. त्यांना काय करतंय, पण आपल्याला नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम देव होईन म्हणती ते होती असं सुंदर अशा प्रकारचा देह प्राप्त झालेला आहे. फक्त याच देहानं भगवंताचं भजन करतात. आणि हे साधन नाही कोठे, याची घडे देवाचे भजन हे दुसरीकडे होत नाही. म्हणून हे भजनाचा आनंद केवळ आपल्या गणेश महाराजाच्या या सान्निध्यामुळे आपल्याला प्राप्त झाला. त्यांचं मानावं तेवढं उपकारही म्हणलं तरी चालेल. त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण एवढंच करायचं की त्यांनी सांगितलेल्या आज्ञा, त्यांनी सांगितलेले उपदेश, त्यांनी सांगितलेलं जे काम असेल
ते यथाचित्त मनोभावे करायचं. मग काय सतरंजी उचलायचं असेल, झाडायचं असेल, वाढायचं असेल, प्रसादाचं असेल, सगळं काम करायचं. का तर अधिकार आहे त्यांचा. अधिकाराशिवाय सांगत नसतात. म्हणून त्या गणेश महाराजांचं या वचनाला मान देऊन आमचे सुंदर अशा प्रकारचे वादक जयराम महाराज, काय आनंद आहे, काय कमी त्याला. मी त्यांच्या घरी जाऊन आलो तरीसुद्धा केवळ महाराजांचा फोन आला की निघालोच. इतकं प्रेम आहे त्यांचं. आमचे भूषण महाराज असतील, अवली महाराज असतील, आमच्या राम महाराज असतील, हे सगळे लहाने महाराज असतील, आमचे पलीकडचे महाराज असतील, आमचे बालगोपाळ आहेत. बघा, ज्याच्या आईच्या गर्भामध्ये ज्याच्यावर संस्कार झालेला आहे ते असे उभं राहतात. म्हणून जे गर्भवती असतील, आता इथं कोणाला ते उपदेश करण्यासारखं नाही, पण त्यांच्या सासा तरी असतील. त्या सासानी तरी आपल्या सुनाना कधी टी व्ही पुढं बसू द्यायचं नाही. आता तुमचं कोण ऐकतंय सोडून द्या. विठ्ठल माहित आहे, पुरावा आहे. ज्या प्रल्हादाच्या गर्भावर संस्कार झाले होते, नारायण नारायण हे गर्भ, म्हणजे असे जर संस्कार झाले तर अशी पिढी निर्माण होते. जाऊ द्या, मला जास्त परिहाराकडनं जाता आपल्याला सर्वांना आनंद बघायला मिळतो. काय वाद्य आहे, काय संगीत आहे. आमचे हे महाराज, काय सुंदर अशा प्रकारचा आवाज आहे. वाटतं काय ऋषिकेश महाराज, सुंदर अशा प्रकारचा आवाज आहे. हार्मोनियम सुंदर आहे. आमचे काका आहेत, आमचे नाना आहेत. आता सगळ्याचे नाव काय मला माहीत नाहीत, पण आमचं सगळंच भजनी मंडळ म्हणतो. म्हणजे काय कोणाला काय, सगळेच भजनी मंडळ उपस्थित, सर्व श्रोते, आमच्या गावाकडून आलेले, इथं असणारे सर्व महिला मंडळ, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या सेवेकडे होतो. विठ्ठल तुकोबरा या अभंगातून त्रिवेणी संगम साधलेला आहे महाराज. बरं का, सारासार विचार करा. करा म्हणजे उपदेशाला उठा उठी, पुन्हा नाम धरा कंठी, नामाचं महत्व आलं. आणि कुणी धरायचं, संतांचं महत्व आलं. असे म्हणजे संत, नाम आणि उपदेश असा त्रिवेणी संगम या तुकोबारायाने अभंगामध्ये साधला. विठ्ठल मंगलामध्ये जे गावी करावा वास, तयासी नसावे उदास. म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई, मुक्त कंठानं वर्णन केलंय.
नामदेवरायांचे दासी जनाबाई, आदिशक्ती मुक्ताबाई दासी धनी लागे पाय, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तुकोबा या अभंगातून आपल्याला विचार करायला सांगतात. विचार करायला सांगतात. तुम्ही म्हणाला आम्ही काय विचार करत नाही का? सगळेच विचार करतात ना. विचार करत नाही असं कोणी नाही, पण काय विचार करावा, नको त्या गोष्टीत विचार करायचा. आपला त्याचा काही संबंध नसताना विचार करायचा. ज्याला शेत नाही त्याने विचार करा पाऊस केव्हा पडेल. आपला शेतीतला पावसाचा काय विचार करतो? पैताच विचार करण्यात काय अर्थ आहे का? विचार नेमका करावा, ज्या विचारानं आपलं हित होईल असा विचार करावा. असा विचार कोणता असेल संतांना विचार ना. संत सांगतात हो तुम्हाला विचार करायचा ना, असा करा. कोणता? तरावया पार म्हणून तुकोबा सांगतात सार काय आहे असार काय आहे याचा विचार करा. सार कळतं ना तुम्हाला? सार दुधात सार काय असतं? दुधात सार काय असतं मला पण माहिती आहे. दुधात सार म्हणतून काढतो ना बाजूला आपण न म्हणतो नि या नवनिता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दुधाचं लोणी सार असतं. लोणी बरं. खारीक घ्या. खारकीत काय सार असतं? बाहेरचं का आतलं? खारकीत बावली महाराज बाहेरचं सार असतं ना. आता आठवण फेकून द्याल का सार असते. आंब्यात सार कुठं असतं? आत असतं का बाहेर असतं? मधलं असतं. वा पेढ्यात विठ्ठल तसं आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेलो आहोत. मनुष्य म्हणून आपल्याला जन्म मिळालेला आहे आणि हा सहजासहजी प्राप्त होत नाही बरं का. मनुष्य जन्म मिळण्यासाठी फार अटासावं लागतं. जास्त पुण्य झालं तर ऊर्ध्व गच्छन्ति
जास्त पाप झालं तर अधोगती, आणि ज्या वेळेला पाप पुण्य समान होतं तेव्हा मध्यम तिष्ठन्ती. पाप पुण्य समान ते पाहिजे मृत्युलोकी. पाप पुण्याचं समान पारडं होतं ना, त्यावेळेला इथं मनुष्य म्हणून आपण जन्माला येतो. आणि हा मिळाला देहसुद्धा असा तसा नाही मिळत. हो, तुकोबाराया सांगतात, काकटाळी पावलो हा देह काकटाळी न्याय, घडून येते उपाय आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा. कावळा धरणं सोपं आहे का? कावळा सोपं आहे का? फार अवघड आहे. पण काय झालं, एक दिवशी एका राजाला काय राजाला कवा काय लाग सांगता येत नाही. त्याने प्रधानजीने सांगितलं, दौंडी द्या, आपल्याला कोणी एक कावळा धरून आणील त्याला 1,00,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. दौंडी देत निघालेले आहेत दौंडीवाले. कशी दिली दौंडी? आणि मग आंधळा आंघोळी निघालं होतं. त्यानं मला आपल्याला दिंडी ऐकून तर फायदा काय, एक तर दिसत नाही आणि कावळा धरणं काय सोपं नाही. तसंच गेलं नदीला, नदीमध्ये गेलं. पण माणसाच्या जीवनामध्ये नित्यनेम असला पाहिजे. काही करा, किमान माळ खऱ्याला तरी सांगायची वाडी. दुर्दैव आहे, काय काय माळकरी तुळशीला पाणी घालत नाहीत. फार अवघड आहे. गव्हाच्या संग किडे रगडतात. महाराज सोहळ्यात बघायला मिळतो अनुभव. सांगतात, काय तुमचे वारकरी, काय तुमचे माळकरी संध्याकाळी आमच्याबरोबर गुत्यावर असतात. काय दुर्दैव आहे आपलं महाराष्ट्राचं, दुर्दैव आहे. आपण उत्तम अशा भरतखंडामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पांडुरंगाच्या जवळ पंढरपुरामध्ये इतक्या नजीक जन्माला आलेलो आहोत. भाग्यवान आहे. आणि असं भाग्य मिळालं असताना आम्ही जरी या देहाचं कौतुक करीत नसेल, कारण हे किती किमतीचं आपल्याला कळत नाही. एखादा पार्ट गेल्यावर कळतं. तेही इच्छा करतात, स्वर्गीचे अमर इच्छिता. देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तने अनंत गाऊ गीते. हा आनंद इथंच आहे. हा सुख सोहळा या मृत्यूलोकामध्ये आहे. म्हणून उत्तम अशा प्रकारचा नरध्या आपल्याला प्राप्त झालेला आहे. या नरध्यामध्ये आल्यानंतर सार काय आहे, आसार काय आहे याचा विचार केला पाहिजे. सार काय आहे? सार 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 विठोबा नाम तुझे, म्हणून सुळपानी जप तसे वारंवार. हे नाम आहे, हे नाम सार आहे. पण तुकोबाराया सांगतात, जीवनामध्ये आसार असणारा जो संसार आहे, आसार संसार आहे, फलकट हा संसार, येते सार फलकट आहे. त्याचा विचार सोडून द्या. पण आम्ही इथं आलो तरी तिथला विचार करतो. हॅलो, पाऊस आलता का आपल्याकडं? अरे इथं आहे ना, घे नामस्मरण, कशाला तिकडे विचार करतो तो? हो, इथं आल्यावर तरी विसरा ना. इथं आल्या तर तरी संसार सुटत नाही. अनादिकालापासून लागलेली तिची संगती आहे, सहसासहजी बाजूला निघत नाही. आणि मग त्याला सोडायचं असेल तर वैराग्य निर्माण करावं लागतं खडखडीत. संसाराच्या नावे
संसाराच्या नावे घालुनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजने धवळले हे. आणि म्हणून आपल्याला तुकोबऱ्या सांगतात बाभाव सार काय आहे आसार काय आहे याचा विचार करा. जे सांगणारे तुकोबऱ्या आहेत बरं का. सांगण्यासाठी सुद्धा अधिकार असावा लागतो. कुणी कोणाला सांगायचं नसतं. आधी केले मग सांगितले. आता उलट झाले. करायच्या नावानं बोंब आणि सांगायच्या नावानं मात्र पत्रिका छापून कार्डी छापून स्वतः आचरणात काय आणायचं नाही. लोकाला सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा भाषण. म्हणून तर परिवर्तन होत नाही. परिवर्तन न होण्याचं कारण एवढंच आहे. पूर्वीच्या काळामध्ये कुठंतरी 50-40 कोसावर एखादं कीर्तन असायचं. लांबनं लोक तिथं जायचे. एवढं दुर्लभ होतं. ते आता घरोघरी झालंय. सकाळी संध्याकाळी बटन दाबलं की लगेच सुरू आहे. घरोघरी झाले. पण परिवर्तन बोंब आहे परिवर्तनाच्या नावाने. काय सांगणाऱ्याचं अजून बदलले नाहीत. सांगणाऱ्यातच परिवर्तन झालेलं नाही. आम्ही कसं बदलणार. पण तुकोबराय तसं नव्हतं. तुकोबराय सांगणारे आहेत. आणि अनुभव घेतला होता. अनुभव आला अंगा किंवा तुखा म्हणे चाकू. कोण सांगे माझा अनुभव आहे अंगे. अनुभव घेतलेला आहे त्यांनी त्या रसाचा आनंद घेतलेला आहे. आणि मग ते सांगतात हो. आणि म्हणून परिवर्तन त्या काळामध्ये होत होतं. किती परिवर्तन होतं ते का माफ करू नका. तुकोबरायांचं कीर्तन असलं की जागा नसायची. जागा अगोदर रिझर्वेशन असावं एवढं. आणि तेवढेच परिवर्तन होत होते. अधिकार होता त्यांचा. आणि ते तुकोबराय सांगतात हो. सांगणारे तुकोबराय आहेत. काय सांगतात.
तुकोबाराया सांगतात, सार काय आहे आसार काय याचा विचार करा. विचार माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर विचार करावा, पण काय विचार करावा त्यांनाच विचारा. तुकोबाराया सांगतात, विचार करायचा असेल ना असा करा. काय करा? कायमी मुद्दार पावे उद्धार पावेल. काय कृपा करी नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान चित्त माझे, काय खांडेल कर्म. हो, काय पारसी धर्माधर्म, काशयाने कळेल वर्म, म्हणून आश्रम वाटत असे. असं तुकोबारायाच्या नाटामध्ये सुंदर त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून उपदेश करणारे सांगणारे तुकोबाराय आहेत. तुकोबाराय सांगतात, सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी. विठोबाचे नाम धरा सांगितलं. नाम काय करा सांगितलं? नाम. कारण कलियुगामध्ये दुसऱ्या साधनाचा उपयोग नाही. आयुष्य थोडं आहे ना. किती आपल्याला आयुष्य आहे? थोडं आहे. थोडं किती तुकोबाराय सांगतात, अल्प आयुष्य मानव
आपल्याला मिळालेलं आयुष्य थोडं आहे. बाकीच्या युगामध्ये भयंकर आयुष्य होते. 1,00,000 वर्ष, पुन्हा 10,000 वर्ष, पुन्हा 1,000 वर्ष. आता शेतगणने अर्धरात्र काय मध्ये बालतुपडा रोगक्षय काय भजराशी उरले ते पाहेगा. म्हणून थोडं आयुष्य आहे. थोड्या आयुष्यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. आणि सोपं साधन आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. सोपं साधन सांगितलं. काहीच करावं लागत नाही. सायास करावं लागत नाही. अट्टास करावं लागत नाही. हो, जिथं असेल तिथं ठाईची बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. हा विचार करा. आपण या मृतलोकाच्या ठिकाणी मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत. आपला उद्धार झाला पाहिजे. पुनरुपी मरणम पुनरुपी जननम जनने जटे शयनम. हा फेरा चुकला पाहिजे. आणि हा फेरा चुकण्यासाठी जंक्शन असणारे मनुष्य देह. एकदा जंक्शनवर गेले कुठेही जाता येतं. तद्वत मनुष्य देहाला आला की काय करायचं होतं ते काही करता येतं. हो का. पण केव्हा? जेव्हा आपण त्या भगवंताला अनन्य भावानं शरण जातो, सलगी करतो, संतांच्या समागमात जातो, त्यावेळेस त्याचा आपण विचार करतो. म्हणून तुकोबारा सांगतात सार काय आसार काय हे सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी मसोबाचे. असं तसंच चाललंय हो. लोक कुणाला नवस बोलतील, कोणाला काय करतील सांगता येत नाही. तुकोबारा सांगतात नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे. काय गरज होती मग. म्हणून येऱ्या गबाळ्याच्या नादीला कोण का शेंदरी हेंदरी देवते काय देणार आहे तुम्हाला ते. त्याच्या नादाला लागू नका. जो समर्थ आहे विठेवरी ज्याची तोच एकदा सुरदाता. हा परमात्मा आहे. त्याचं नाव सांगितलेलं आहे. नाव सांगितलेलं आहे. हो, नामधरा कंठी. त्या विठोबाचं नाव घ्या. तो विठोबा आपल्या हृदयामध्ये साठवा. त्याला आठवा. ज्यांनी साठवलं त्याचं काय कल्याण केलं. हो, भगवान कधीच कोणाचं ऋण ठेवत नाही. कधीच कोणाचं ऋण ठेवत नाही. आणि आपल्याला सगळ्याला माहीत आहे. ज्यांनी भक्तिविजय पाहिला असेल, भक्तिविजय ऐकला असेल, आमच्या गोरोबा काकांचं सुंदर अशा प्रकारचं चरित्र आहे त्याच्यामध्ये. हो, यतिकुळाचा विचार नाही तिथं. कुंभारी हातीमध्ये जन्माला आलेले गोरोबा काका. कुठलं गाव? तेरडोकी. तेरचेत कुमार का. सुंदर अशा प्रकारचा संसार चालू होता. व्यवसाय होता. भगवंताचं नामचिंतन चालू होतं. रोज मात्या नवी चिखल करावा, त्याची सुंदर मडकी बनवावी, डेरे बनवावे, कळशा बनवाव्या. आणि त्याच्या व्यवहारावर जोडीने धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम मार्गाने धन मिळवून संसार चालू चांगला होता. आणि काही दिवसाने एक त्यांना छोटंसं बाळ झालं होतं. 6-7 महिन्याचं ते बाळ असेल. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे. आईसाहेब ते चिखल करण्यासाठी पाणी आणण्यासाठी नदी पात्रावर गेलेले आहेत. तिथं नदी आहे बघा. त्या नदीचं नाव आहे तेरणा. त्या नदीवर गेल्या होत्या. जाताना सांगितलं अहो ऐकलं का. हे ऐकायला देवावर होते का. असो ऐसा कोठे हे जीविदे भोगदशा. अशा दशेला पोहोचलेले होते. त्यांनी सांगितलं बघा मी पाणी आणण्यासाठी निघालेली आहे. बाळ आपल्या अंगणात खेळतंय, त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांनी काय ऐकलं. आईसाहेबांनी सांगितलं आणि निघून गेल्या. पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर ते बाळ रडत 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 अगदी चिखलाच्या जवळ आलेला आहे. नवे नवे त्या चिखलाच्या आळात आलेला आहे. काकाच्या पायाखाली आलेला आहे. पण ते देहावरच नव्हते. सारखं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दुसरं काहीच नव्हतं. विषय तो त्यांचा नाटवे जनधन माता पिता. या अवस्थेला पोचलेले ते असणारे काका पायात आलेले आहे. पायाखाली तोडवायला लागलेलं आहे. बघता 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 राखा तोडून रक्ताच्या चळकण्या आलेलं आहे. रक्त लाल भडक झालेलं आहे. चिखल सगळा लाल झालेला आहे. पण ते देहावरच नव्हते. त्याच्यामुळं काय परिणाम हे पाहिला नाही. आणि आईसाहेब घागरी म्हणालेले आहे. मला सांगा कुठल्या आईला आपल्या बाळाच्या अवस्था पाहून काय वाटलं असेल. कंठ दाटून आलेलं आहे. डोळ्यातून अश्रू वाहू लागलेलं आहे. काय बोलावं. एवढं दुःख आलं आवरलं.
आणि वार असा क्रोध आला. का हो, तुम्ही ज्याचं नाव घेताय त्याला काय तुमची काळजी आहे का? लाज वाटत नाही का? माझं बाळ तुमच्या पायाखाली तोडलं तर त्या काळ्या विठ्याचं नाव घ्यायचं तुम्ही विसरत नाही, त्याला सोडत नाही. शिवे द्यायला लागल्या. विठोबाला शिवे दिला ऐकल्याबरोबर शुद्धीवर आले, देहावर आले. कारण समाधीचं असते बरं का. डोळ्या लावून बसला, आसन घातलं, त्याला नाव समाधी नाही. समाधी हरीची समसुखे, ज्याचं समदृष्टीले आहे त्याची समाधी कधीच मोडत नाही. चालता बोलता सुद्धा त्याला सगळं समान दिसतं. जे जे दृष्टीरूप दिसते ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी. आणि मग अशा अवस्था होते. समाधीतून सावध झालेले आहे. जवळच खोऱ्या उचलला, अंगावर धावले. पाहिला तर आपल्याला मार्गदर्शन होणार. त्यांनी सांगितलं, हे बा माझ्या अंगाला हात लावाल ना, तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे. हातातला खोऱ्या कधी गळून पडला कळला नाही. आणि पुन्हा आपल्या कामाला लागले. शपथ घातली. आपल्या शपथ असतात, सकाळी व्हायच्या संध्याकाळी सोडायच्या. तशी नाही संतांची शपथ. वर्षे 2 वर्षे 4 वर्षे 5 वर्षे गेली. आईसाहेबांच्या अंगाला हात लावला नाही. आईसाहेबांना वाईट वाटू लागलं. आता यांचा कुळाचा वंश देवा कसा वाढणार, कसा चालणार. आणि म्हणून त्यांच्या एक धाकटी बहीण होती. आपल्या वडिलांकडे गेले. बाबा माझ्या हातून असा अन्याय घडलेला आहे, अपराध घडलेला आहे. त्याच्यामुळं माझे पती माझ्या अंगाला स्पर्श करत नाहीत आणि त्यांचा वंशाचा दिवा विझलेला आहे. तो आता दिवा लावला पाहिजे. म्हणजे काय करू? म्हणजे माझी बहीण धाकटी बहीण आहे ना, ती माझ्या असणाऱ्या पतीला देऊन टाका. त्यांनी विचार केला. आता मुलीचं नाही म्हणता येईना आणि म्हणून होकार दिला. त्यावेळेला कन्यादानाची पद्धत होती. कन्यादान करून द्यायची. गोरोबा काकाचं असणारं सर्व लवाजमा त्यांच्या या पहिल्या सासरवाडीला आलेलं आहे. तिथं सुंदर अशा प्रकारचा लग्न सोहळा झालेला आहे. मुलगी दिलेली आहे. आणि वाट लावित असताना त्यांच्या सासऱ्यांनी शपथ घातली, हे पहा जावई बुवा, पहिली मुलगी तुम्हाला दिली आहे, दुसरी देतोय, पण लक्षात ठेवा जसा पहिलीचा सांभाळ केला तसा दुसरीचा करा. विठ्ठल दोघी नाही घेऊन काका आपल्या तेरगावी आलेले आहेत. पुन्हा संसार चालू झालेला आहे. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेली. आता नाही बरं का तसं. आता लगेच असतं हॅलो, लगेच. त्यावेळेला त्या धाकटी बहिणी सांगितलं, ताई तुझं वाटोळं केलं ते केलं, माझंही केलं का? काय उपयोग आहे माझं लग्न करून तरी. आणि मग दोघीमध्ये विचार विनिमय झाला. आज आपण यांच्या असणाऱ्या नियमाचा भंग करायचा. त्यांना माहीत आहे रामायणामध्ये उभे आहे बघा. क्षणभर घडिता स्त्रियाची संगती, ते वनवासी होती वश्यव्रती, ते नित्य स्त्री शिविती, त्याची कोण गती होईल. सुंदर अशा प्रकारचे नाथरायांनी रामायणामध्ये उभी घातलेली आहे. क्षणभर त्या शृंग ऋषीला संगती झाली होती अप्सराची. तरी सुद्धा मी वानप्रस्थ आहे, मी एक ऋषीचा मुलगा हे विसरला होता. पण म्हणून यांना वाटलं पुरुषाची जात अशी आहे की स्त्री ही आग्नेय निश्चित पगळल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून दोघी आपल्या असणाऱ्या पतींच्या शेजारी झोपलेले आहेत. आपापले हात आपल्या अंगावर टाकून घेतलेले आहेत. काका जागे झाले, पाहतात तर दोन्ही हात दोन्ही स्त्रियाच्या अंगावर आहेत. आणि मग त्यावेळेला शिक्षा द्यायची म्हणून इळ्या आणल्याने दोन्ही हात तोडून टाकले. आणि मग छोट्या हाताने भजन करू लागले. पण भजन मात्र सोडले नाही. देह जावो अथवा पांडुरंगी दृढ. आणि भजन करता करता एक दिवशी अशी आषाढी, आता जशी आषाढी येणार आहे ना, हे 16 निघणार आहेत. मुक्ताई 6 तारखेला निघणार आहेत. ज्ञानोबाराया 19 तारखेला निघणार आहेत. तुकोबाराया 18 तारखेला निघणार आहे. अशा दिंड्या निघाल्या. दिंड्या निघाल्यानंतर त्यांनी विचार केला आपणही आता या दिंडीमध्ये सामील व्हावं. आणि म्हणून असणारे काका आपल्या दोन्ही स्त्रिया सहित पंढरपूर दरमुकाम करता करता पंढरपुरामध्ये पोहोचले. आणि त्यावेळेला त्यांच्या समकालीन असणारे नामदेवराय यांचं कीर्तन वाळवंटामध्ये चालू होतं. नामदेवराया कीर्तनकडे पुढे नाचे देव पांडुरंग. देवाने त्याच्या कीर्तनामध्ये नाचावं. नाचता नाचता देवाचा गळाला कंबर बांधायची सवय झाली. बरं लोक म्हणतात महाराज कंबर का बांधतात, आम्ही म्हणलं धोत्र पिटतात. काय सांगावं तुम्हाला.
देवाने त्यावेळेला कंबर बांधलेली आहे आणि म्हणून सुंदर अशा प्रकारचं अभियान चाललं होतं. नामदेवरायांनी सांगितलं हो सगळे हात वर करा. आता नाही सांगत तुम्हाला. आणि माझ्या भगवंताचं नामचिंतन करा. हा सगळे हात वर केले. विठ्ठल असं विठ्ठल विठ्ठल करताना थोटात वाजत होतं. पण काय ताकद आहे नामाची. मला सांगायचं काय नामाची ताकद काय आहे. ते नाम जे हृदयामध्ये कंठामध्ये धरलं त्या विठोबाच्या नावानं थोट्या हाताला हात उठले हात. आणि मग त्यावेळेला पाहिलं आणि जवळ असणाऱ्या पतीने विचार केला तर आमच्या पतीला हात फुटत असतील तर नामदेवराच्या कीर्तन आमचं बाळ काय येणार नाही. आणि हाक मारल्यावर जड 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 धावत धावत ते बाळही आलं. सांगतो काय भगवंताच्या नामाची ही ताकद आहे. म्हणून नाम विठोबाचे नाम घ्यायचे. धरा नाम विठोबाचे. आणि मग कंठामध्ये विठोबाचं नाम धरलं तर कितीही संकट आली ते दूर होता अभंगाचं दुसरं.
महाराज सांगतात कोणाचं चिंतन आहे? तयाच्या चिंतन. देवाचं नाही, ज्याने देवाचं नाव घेतलं तयाच्या चिंतन, संताच्या चिंतने. कारण देवाला आपलं नाव घेण्यापेक्षा माझ्या संताची सेवा करणारे, संताचे नाव घेणारे आवडतात. धनवरा सांगता ते मज प्राणा परोते आवडती निवृत्ते जे भक्त चरित्राते प्रशंसती. भक्ताचं चरित्र गाणारे, भक्तांची सेवा करणारे, भक्त ज्ञानोबरायांची तुकोबरायांची सेवा करणारे, नामदेवरायाची सेवा करणारे, मुक्ताईची सेवा करणारे देवाला आपल्या जीवापेक्षाही फार आवडतात. म्हणून भगवान म्हणतात तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. भवसिंधू फार आवड आहे. हो, भवसिंधू म्हणजे जन्मायचं आणि मरायचं. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. फजिती आहे फजिती. पण या फजितीतून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताच्या नामाचा उच्चार करावा. ज्यांनी नामचिंतन केले त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या सेवेमध्ये आपला असणारा जो काळ आहे हा जर काळ घालवला तर मग तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तो पुन्हा त्याचं बळ करू शकत नाही. इतकी ताकद या नामामध्ये आहे. आणि ज्या कुठल्याही कुळामध्ये आपण जन्माला होत्या बरं का, कुठेही असू द्या, याती कुळाचा न पाहे विचार, याचा विचार करायची गरज नाही. आणि तिथं आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये नेम असावा. अभंगाचं तिसरं चरण. सांगतात कुठल्याही कुळामध्ये जन्माला या पण नेम असा नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळे. म्हणून तुकोबऱ्या सांगतात जन्मोनिया कुणी वाचे स्मरे राम धरी हाची नेम सप्ताहा पुरता. धरी हाच नेम वारी पुरता. धरी हाची नेम कदा कदा नाही अहर्निशी अहर्निशी रात्रंदिवस. त्या संतांनी असा नेम धरला कसा पांडुरंग ध्यानी. पांडुरंग
देहाची नेम अहर्निशी क्षण राजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा असं नामचिंतन करा. हा नेम धरा. पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करा. आणि म्हणून एकदा सगळ्यांनी संतांनी आपल्याला नेम घालून दिले त्या नेमाप्रमाणे एकदा भजन करा. विठोबा चरणाचा विचार 10व्या भावामध्ये केलेला आहे. राहिलेल्या एक चरणाचा 2च मिनिटामध्ये करायचा आणि आपली सेवा संपवायची. तुकोबराया आपणाला सांगतात तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत भावे गाता गीत. विठोबा कोट्यावधी कुळांचा उद्धार होतो. एक वारकरी जर वंशामध्ये जन्माला आला तरी 42-44 कुळाचा उद्धार करतो. आणि म्हणून तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत. पण केव्हा भावे गाता गीत. भाव पाहिजे. भाव आपल्याकडे भाव असतो नंतर आपण सगळीच आलेलो आहोत. पण भाव या शब्दाची संधी असे व्याकरण आहे. भा अधिक आव बरोबर भाव असं व्याकरण आहे. आणि आमच्या भावातला भ कधी निघून जातो आम्हाला कळत. भ निघून घेतो कळत नाही. मग काय राहतं खाली निस्ता आव राहतो. आव मग कशाचा याव असेल. कीर्तन करण्याचा, वारी करण्याचा, वारकरी होण्याचा, वाजवण्याचा, गाण्याचा सगळा आव होतो. मग जा आव असेल तिथं काय असतं. आव तेथे अवदशा काय पदरात पडणार आहे. म्हणून भाविको आव आणू नका. भाव ठेवा. विलीन व्हा. नम्र होय भूता ते असावी. लीन असावं. लीन असावं. महात्म्यानं काय ऐश्वर्य कमी होतं काय तरी सुद्धा लागून या पाया आपल्याला कुठंच काय नाही तर कालर ताट करते. काय करावं. आणि म्हणून तुकोबराया सांगतात तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत. विठोबाचे नात्र्याने एक सुंदर वेळी लिहिलेली आहे बरं का. एक भाविन तत्वता परमार्थ न हाता सकळ साधनाचे माता भावची कारण. सगळ्या साधनाच्या माथ्यावर भाव आहे. भाव म्हणून तो भाव ठेवा. विनम्र भाव असावा. नम्रता असावी. लीनता असावी. वाचेमध्ये गोड असावे. शब्द कल्लोळ जसे अमृताचे असावे. साचानी मवाळ आपल्या शब्दानं कोणाला दुःख होणार नाही. कोणाच्या हृदयामध्ये गाठ होणार नाही. असं गोड बोला. गोड आणि सगळ्याला समतेची वागणूक द्या. असं अंतकरण असं आचरण ठेवलं तर निश्चितच देव तुमच्या गडाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं भजन करा. भगवान म्हणतात मी हरपला घेऊसावा तेथे गा पांडवा जेथे नाम गोस बरबा कर तिथे माझा. आणि म्हणून त्या परमात्म्याचा ज्यांनी संदेश आपल्याकडे पाठवला तुका म्हणे मज धाडिले निरूपासाठी आलेले आहेत. त्यांचा निरूप आहे तुम्हा आम्हाला काय. त्यांच्या नावाचं भजन करा. कारण त्यांच्या नावाच्या भजनात पुण्यही प्राप्त होतं आणि पापही जातं बरं का. पुण्यवंत व्हावे म्हणे पापे म्हणून ज्ञानेश्वर